पांढरकवडा येथील सहाय्यक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी यांना लाच देण्याचा प्रयत्न करण्यात आला। या प्रकरणी जलसंपदा विभागाच्या उप अभियंत्यासह दोघांवर पांढरकवडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। अमित राजेंद्र रंजन असे फिर्यादीचे नाव आहे। ते पांढरकवडा येथे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत आहे। 8 जानेवारीच्या दुपारी 1 वाजताच्या सुमारास जलसंपदा विभागाचे उप अभियंता त्रिलोक त्रिपाठी हे अमित रंजन याच्या दालनात आले। कोची आंबेझरी भूसंपादन प्रकल्पातील अडचणी आणि कंत्राटदाराच्या रेती संदर्भातील समस्यांवर ते चर्चा करीत होते। यावेळी अमित रंजन यांनी उच्च न्यायालयाच्या नवीन मार्गदर्शक सूचनानुसार भूसंपादनास विलंब होणार असल्याचे स्पष्ट केले। मात्र दुपारी 3 वाजताच्या सुमारास त्रिपाठी हे कंत्राटदाराचे साइट इंजिनियर कामेश डुल्ला याला सोबत घेऊन पुन्हा कार्यालयात आले। चर्चेदरम्यान या दोघांनीही रंजन यांना कामासाठी लाच देण्याचा प्रयत्न केला। तसेच कार्यकारी अभियंता नितीन बनसोड यांनी हे पैसे पाठविले आहे असेही त्यांनी सांगितले। हा सर्व प्रकार कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला। घटनेनंतर अमित रंजन यांनी पांढरकवडा पोलीस ठाणे गाठून या प्रकरणी रितसर तक्रार दिली। यावरून पोलिसांनी त्रिलोक त्रिपाठी आणि कामेश डुल्ला यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय। या प्रकरणाचा अधिक तपास पांढरकवडा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी रॉबिन बन्सल करीत आहेत।